तर वसईच्या समुद्रामध्ये कंटेनर वाहून आल्यामुळे खळबळ माजली आहे। कळंब आणि राजोडी किनाऱ्यावरती हा कंटेनर वाहून आलाय। तटरक्षक दल आणि अर्नाळा पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। कंटेनर पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही गर्दी केली आहे। कंटेनरमध्ये काय आहे याची सर्वांना उत्सुकता आहे। या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। पाहूयात। वसईच्या राजोडी आणि कळंब बीचच्या मध्ये एक कंटेनर आल्यामुळे खळबळ उडालेली आहे। आपण या समुद्रामध्ये हा कंटेनर पाहू शकताय। पहाटेपासूनच जे मच्छीमार आहेत, स्थानिक नागरिक आहेत, यांच्या निदर्शनास हा कंटेनर आला आणि त्यानंतर या ठिकाणी कंटेनर बाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली। मोठ्या प्रमाणात सध्या हे कंटेनर पाहण्यासाठी स्थानिक नागरिक असतील किंवा पोलीस असतील, कोस्ट गार्डची जे अधिकारी कर्मचारी आहेत आणि नक्की या कंटेनर मध्ये काय आहे याबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे। या ठिकाणी स्थानिक अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील सर आहेत। आपण सरांकडूनच माहिती घेऊ। सर, काय नेमकं या कंटेनर मध्ये आहे, तुम्हाला माहिती मिळाल्यानंतर कशा पद्धतीने सुरू आहे? अजून अद्याप त्या कंटेनरचं आपण हे उघडून पाहायचं आहे। आता इथं बंदर निरीक्षक निजाई आहेत, आम्ही आहे, स्थानिक अर्नाळा सागरी पोलिसांचे अधिकारी, अंमलदार इथं हजर आहेत। आता कस्टमचे आणि कोस्टगार्डचे अधिकारी येतील, त्यानंतर मग संयुक्तरित्या त्या याची कारवाई केली, पुढील कारवाई केली जाईल। सध्या संशयित असं काही वाटत नाही, तरी पण सर्वजण आल्यानंतर आपण त्याची पूर्ण चौकशी करू। सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने आता इथं बंदोबस्त लावलेला आहे। कंटेनरच्या जवळपास कोणालाही आम्ही जाऊन देत नाही आणि सुरक्षेच्या दृष्टीने अर्नाळा सागरी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। नक्कीच या ठिकाणी या कंटेनर मध्ये काय आहे ते कोस्टगार्ड असतील किंवा कस्टमचे अधिकारी आल्यानंतर सुरक्षा ह्या कंटेनर मध्ये काय आहे ते बघितलं जाईल। तोपर्यंत या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आले आहे। एनडीटीव्ही मराठीसाठी महेश गोहिलसह मनोज सातवी, वसई।